बारामती नगर परिषदेत भीतीचे सावट, अटकेच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू। बारामती नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात होत असलेल्या कथित बदनामी, तक्रारी आणि मानसिक त्रासाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। संबंधित प्रकरणातील तक्रारदार सोहेल शेख यांच्यावर तातडीने कारवाई करून अटक करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी एकवटल्याने नगर परिषदेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे। नगर परिषदेच्या कर व प्रशासकीय विभागाशी संबंधित प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे। अधिकारी सचिन खोरे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एनसीआर नंतर कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला। त्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले। निवेदनात संबंधित तक्रारीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नगर परिषदेतील अधिकाऱ्यांविरोधात सातत्याने तक्रारी करून तसेच समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक अधिकारी व कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत। याचा थेट परिणाम नगर परिषदेच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याचा दावा करण्यात आला आहे। दरम्यान संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। अधिकाऱ्यांचा मानसिक छळ आणि बदनामी थांबली पाहिजे। प्रशासनात दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। काम बंद आंदोलनामुळे नगर परिषदेतील अनेक विभागांचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नागरिकांच्या विविध कामावर त्याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्यासमोर हा वाद सोडवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे। या घडामोडीमुळे बारामतीतील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कामगार एकजुटीचा अन्याय सहन कामगार एकजुटीचा आरोपीला अटक झालीच पाहिजे। मुख्य मागणी आहे की आरोपीला अटक करावी। आरोपी सोशल मीडियाद्वारे नगरपालिकेच्या कर्मचारी, अधिकारी यांची बदनामी करत आहेत। तसेच कर्मचारी फील्डवर काम करत असताना कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जाते। हे प्रकार बंद व्हावे, भयमुक्त वातावरणात कर्मचाऱ्यांनी काम करावे आणि दादांचे जे स्वप्न आहे बारामती नगर परिषद म्हणजे नगरीच्या बाबतीत ते पूर्ण करण्यासाठी कर्मचारी अहोरात्र झटत असतात, तर त्यांना भयमुक्त वातावरण असावे। आरोपीला अटक होईपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहील। बारामती नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने जे आपले केडरमधले कर्मचारी सचिन खोरे यांच्यावर जो अन्याय झाला, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आरेरावीची भाषा केली, अर्धांडवृत्तीची भाषा केली, त्यांना सोहेल शेख यांनी जी त्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली होती ती फिर्याद चुकीची आणि रद्द करावी या मागणीसाठी आम्ही काल शनिवारी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी केली आहे। तसेच आता आमच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असल्यामुळं त्यांचा सुरक्षितता आणि पुढील आमच्यावर काहीतरी अन्याय होणार आहे त्याची आम्हाला सुरक्षितता मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यासाठी हे धरणे आंदोलन आम्ही करीत आहोत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।